आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नागपूर औषध प्रशासनाने पर्दाफाश केलाय। शहरात कामराज नावाच्या आयुर्वेदिक कॅप्सूलची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून ही कॅप्सूल उत्तेजना वाढवण्यासाठी वापरली जात असल्याची गुप्त माहिती औषध निरीक्षकांना मिळाली। धक्कादायक बाब म्हणजे ही पूर्णपणे आयुर्वेदिक असल्याचा दावा केला जात असला तरी यामध्ये ॲलोपॅथीच्या घटकांची घातक भेसळ केली जात असल्याचा संशय होता। या माहितीच्या आधारे औषध निरीक्षकांच्या पथकाने तातडीने तपासणी सत्र राबवून संबंधित कॅप्सूलचे नमुने जप्त केले। जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूलची प्रयोगशाळेत तपासणी केली असता औषध निरीक्षकांचा संशय खरा ठरला। या कथित आयुर्वेदिक कामराज कॅप्सूलमध्ये ॲलोपॅथीचे प्रतिबंधित किंवा अनधिकृत घटक आढळून आले, जे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात। या गंभीर प्रकारानंतर औषध प्रशासनाने तत्काळ पावले उचलत नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांविरोधात अधिकृत गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून या भेसळयुक्त औषधांचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे आणि याचे मुख्य सूत्रधार कोण आहे याचा पुढील तपास गणेशपेठ पोलीस करतायत। दिल्यावरून ही गुन्हा दाखल केलेला आहे। घटना अशी आहे की औषध निरीक्षक नागपूर यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की कामराज नावाचे कॅप्सूल आहे जे उत्तेजना वाढवण्यासाठी वापरलं जाते। ते आयुर्वेदिक म्हणून विक्री केली जाते, परंतु त्यामध्ये ॲलोपॅथिकचे कंटेंट किंवा भेसळ औषध करून बनवलेलं आहे आणि ते विक्री केल्या जात आहे अशी इन्फॉर्मेशन होती। त्यावरून त्यांनी नागपूर येथील काही मेडिकलवरती तपासण्या केल्या। त्यामध्ये त्यांना कामराज कॅप्सूल हे मिळून आले आणि ते त्यामध्ये आयुर्वेदिक असल्याचे सांगून विक्री करत होते। त्यांनी ते जप्त केले आणि त्यांच्या लॅबमध्ये त्यांनी त्याची तपासणी केली असता त्यामध्ये ॲलोपॅथिक भेसळ कंटेंट त्यांना मिळून आले। त्यावरून त्यांनी औषध द्रव्यांचे भेसळ करून मानवी जीवितास धोका निर्माण होईल असे विक्री करण्याकरता बाळगले आणि फसवणूक केली। या प्रकारचं त्यांनी पोलिसांना तक्रार दिली, त्यावरून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे।